साजरा करूयात आपण. ओके. तर जाऊया शीतल मॅडमकडे आणि इथून पुढचं सेशन महत्वाचं राहणार आहे. 20% भाग फक्त वर्कआउटचा आहे. 80% काय फॉलो केल्यानंतर तुम्हाला हवा तसा रिझल्ट येणार आहे. ते इथून पुढच्या सेशन मध्ये सुरू होणार आहे. सो सगळ्यांनी कॉलवरती शेवटपर्यंत थांबायचं आहे. शीतल मॅडमच्या फिटनेसचं राज, एनर्जीचं राज आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी शेवटपर्यंत थांबायचं आहे. गुड मॉर्निंग. आणि इथून पुढचं सेशन अटेंड करण्यासाठी मी इन्व्हाइट करत आहे ग्रेट लीडर, ग्रेट वेलनेस कोच ऐकणारी सबसे भारी अशा निर्मला डेरे मॅम शिरवळ येथून. वेलकम मॅम. वेलकम. थँक्यू मॅडम. माझा आवाज येतो मॅडम? येस, आवाज प्रॉपर येतोय मॅम. कंटिन्यू करा. येस येस. तर आता सर्वांनी काय करायचं, जबरदस्त पॉवरफुल एनर्जेटिक लयबद्ध तालबद्ध सिस्टमॅटिक असं वर्कआउट गाईड करून आपल्याला दाखवलेलं आहे मॅडमनी. आपण आता काय करायचंय, जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घ्यायचंय आणि मॅडमचा अनुभव ऐकत तो सिप सिप करत घ्यायचा आहे. येस. तर चला जाऊया. आज आपण आहार मार्ग व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. रिलॅक्स झाला आहात तुम्ही? हो. येस. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. येस मॅडम, आपला परिचय करून द्यायचा आहे. बाय बॅकग्राऊंड आपण काय करता आणि आपले ग्रेट कोच कोण आहे? गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी. माझं नाव शीतल सतीश विरकर. मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझे कोच रमेश सर, मीनाक्षी मॅडम, अश्विनी मॅडम, अमोल सर आणि किशोर सर आणि सोनाली मॅडम हे असे माझे ग्रेट वेलनेस कोच आहेत. आपल्या आरोग्य पंढरीमध्ये येऊन किती दिवस झाले किंवा किती महिने झाले मॅडम तुम्हाला? मला 3 महिने झाले, 3रा महिना चालू आहे. कोणत्या कारणास्तव मॅडम तुम्ही आपली आरोग्य पंढरी जॉईन केली? फिटनेस साठीच जरा तब्येत पण होती. तब्येत आणखीन पेनिंग जास्त होत होतं, बॅक पेन वगैरे, स्किनचे प्रॉब्लेम होते, भरपूर समस्या घेऊन आले होते. पण आता हॅपी आहे, खूपच हॅपी आहेत मॅडम सांगतायत. खूप आता हॅपी आहेत. खूप समस्या घेऊन आल्या होत्या मॅडमला. बॅक पेनचा त्रास होत होता, त्याच्यानंतर स्किनचे प्रॉब्लेम होत होते, बरोबर ना मॅडम? मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असून पण माझी स्किन चांगली नव्हती. मला कांदल्यांचे डाग उद्भवले होते. पण स्किन बुस्टरनी भरपूर प्रमाणात कव्हर झाली आहे स्किन आणि शाईन पण आलेली स्किनला. आता मेकअप आर्टिस्ट मॅडम आहेत बरं का, म्हणजे काय करायचं काम करतात, एक थोडक्यात ब्युटिशियन असले तर पहा, मेकअप आर्टिस्ट म्हणजे काय, वरून मेकअप केला जातो. मॅडमने स्वतः काय सांगितलेले, मी स्किन बुस्टर घेतलेले नावातच स्किन बूस्ट करण्याचं काम करतं स्किन बुस्टर आपलं, है ना. आणि त्याचा जबरदस्त असा रिझल्ट येत असतो. बेसिक किट बरोबर मॅडमने स्किन बुस्टर घेतलेला आहे. त्याच्यानंतर बॅक पेन साठी मॅडमने जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम या टॅबलेट घेतलेला आहे. जॉईंट सपोर्ट काय करतं, त्याच्यामध्ये ग्लुकोसामाइन केलं असतं, जे की आपल्या हाडांमधलं वंगण भरून काढण्याचं काम जॉईंट सपोर्ट करत असतात. आणि कॅल्शियम महिलांना आफ्टर डिलिव्हरी नंतर कॅल्शियमची कमतरता भासत असते, म्हणजे कॅल्शियमची डिफिशियन्सी भरून काढण्याचं काम कॅल्शियम या टॅबलेट करत असतात. त्याच्यामुळे याच्यामुळे मॅडमनी जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, स्किन बुस्टर हे काय केलेलं आहे, तर आपल्या बेसिक आहाराबरोबर घेतलेलं आहे. आणि मॅडम सांगताय खूप हॅपी आहेत, हो ना मॅडम? खूप हॅपी आहे. खूप हॅपी आहेत, खूप आनंदी आहेत असं सांगतायत मॅडम. येस मॅडम. आता पहिली जीवनशैली कशी होती मॅडम तुमची? हो, कामाचा भरपूर लोड यायचा. घरातली कामं, पार्लरची कामं, मुलांचं सगळंच म्हणजे एकदम लोड यायचा. पण आता सकाळी उठल्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहते आणि किती काम असेल, किती लोड असेल तर काहीच वाटत नाही. एक पहिली गोष्ट खूप हॅपी राहते. पहिल्यांदा डोकंदुखी, खूप त्रास पेन होतात, बॅक पेन वगैरे, सारखं गोळ्या दवाखाना. आता मी मेडिकल फ्री आयुष्य जगत आहे. टॅबलेट कोणती घेत. येस बोला मॅडम. मेडिकल फ्री आयुष्य जगत आहे. पहिली मला मायग्रेनचा खूप त्रास होता, आता त्यातला थोडाही त्रास राहिलेला नाही. वाव. हा, मायग्रेन म्हणजे काय, भयंकर असं डोकं दुखणे, कशाचाही आवाज सहन न होणे, टीव्हीचा आवाज असू द्या, मोबाईलचा आवाज असू द्या, गाड्यांचा आवाज असू द्या, बिलकुल सहन होत नाही. जरी जोरात घरामध्ये कोणी बोलत असेल ते देखील सहन होत नाही. त्याला म्हणतात मायग्रेन. आणि भयंकर असा मायग्रेनचा त्रास होत होता मॅडमला, आणि तो देखील गेलेला आहे. आता मायग्रेनच्या त्रासासाठी आपल्या आरोग्य पंढरीमध्ये आयुर्वेदिक टॅबलेट आहे, ब्रेन हेल्थ नावाची. त्यांनी टोटली मायग्रेन आपला राहत असतो. सगळे त्रास
ब्रेनचे जात असतात. येस मॅडम. आता मॅडमने सांगितलंय पहिल्यांदा आळस यायचा, कंटाळा यायचा, लोड खूप होता. कामाचा लोड तर मॅडम तसाच राहिलेला आहे की काम थोडी कमी झालंय, हो की नाही? पण ही कामाचं वाटलं नाही म्हटलं तरी पण काहीच वाटत नाही. ही कशाची जादू आहे असं वाटतंय तुम्हाला? हा, ही कशाची आपल्या जादू आहे? सकल संतुलीचा आहार त्याचेच आहे, दुसरं काही नाहीये. मी सकल संतुलीचा आहार, आपला आहार हा मेन आहे, मला तरी असं वाटतं. ही सगळी जादू आपल्या जगातील नंबर 1 सकल संतुलित आहाराची आहे, जे की काय करत असतं. हा आहार म्हणजे काय आहे तर आपल्या पेशी पोषक आहार आहे. पेशींना लागणारा हा पोषक आहार आहे. हे न्यूट्रिशन जे आहे ते जगाने नंबर 1चा दर्जा दिलेला आहे, म्हणून आपण जगातील नंबर 1 म्हणत असतो, होय की नाही? हं? आणि ते काय करत असतं, पेशींवरती कार्य करत असतं. आपल्या कमकुवत झालेल्या पेशी ज्या असतात त्यांना पुन्हा नव्याने निर्माण करायचं काम या आहारामध्ये आहे. म्हणून मॅडम सांगतायत की ही जादू सकस संतुलित आहाराची. पूर्वी मॅडम तुम्हाला कॅलरी मॅनेजमेंट माहिती होतं का? नाही नाही, नव्हतं माहिती. आणि आता काय आत्ताची जीवनशैली कशी आहे? आताची जीवनशैली म्हणजे पहिली चिडचिड खूप प्रमाणात होती. काही काम करायचं म्हणलं ते चिडचिड एवढी व्हायची, शरीर मेन अस्वस्थ होतं त्यामुळं. पण आता शरीर हॅपी असल्यामुळे आता काहीच वाटत नाही, कंटिन्यू हॅपी असं राहते. मी हॅपी राहते, दुसऱ्यालाही हॅपी कसं राहायचं ते सांगते मी. स्वतः टेन्शन फ्री आहे, दुसऱ्यांनाही हसवण्याचं आणि टेन्शन फ्री कसं करायचं हे करते, आणि आरोग्य दुसऱ्यांनाही देण्याचं काम करते. दुसऱ्यांना आरोग्य देण्याचं काम करतायत मॅडम. ही टीव्ही मॅडमने भारीचा वाटा उचललेला आहे. मॅडम सांगतात मी आता पहा, हे आहार काय असतं तर आपले ना हॅपी हार्मोन्स निर्माण करण्याचं काम करतं बरं का. हे आहार जे आहे, न्यूट्रिशन जे आहे ना, ते हॅपी हार्मोन आनंदी करतं ते आपल्या पेशी. त्याच्यामुळे काय होतं, आपण स्वतः आनंदी राहतो, आणि मग आपण स्वतः आनंदी राहिले की आपण दुसऱ्यांना आनंद देतो, हो की नाही? मग हे आहारमध्ये ती जादू आहे. म्हणून आपण नेहमी रिक्वेस्ट करतो की सर्वांनी जगातील नंबर संतुलित आहार घ्यायचा असतो, हो की नाही? तर आता मॅडम तुम्ही ब्युटिशियन तर आहात. इथं काय झालेलं पहा, आफ्टर बिफोर शेअर केलेला आहे आणि पाहू शकता बिफोरच्या फोटोमध्ये जबरदस्त असला. कारण मॅडम स्वतःचे ब्युटिशियन आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खूप सारा मेकअप केलेला आहे. परंतु हे पाहू शकताय म्हणजे जे चरबीचं प्रमाण आहे ते मॅडमच्या पोटाभोवती, दंडाभोवती, चेहऱ्याभोवती ना गोलू मोलू सारखा चेहरा दिसतोय. गॉगल भलेही गॉगल घातलेला असू द्या आणि खोटं हसू देखील असू द्या, परंतु पाहू शकताय बिफोरचा फोटो छान मस्त अशी गोलमोलूची तब्येत वाटते, आहे की नाही मॅडम? आणि आफ्टरच्या फोटोमध्ये साधी सिंपल लुक असलेला पाहू शकता. साधा सिंपल लुक असलेला मॅडमचा फोटो सुंदर असा आहे ना. फॅट गेलेला आहे, दंडाभोवतीचं फॅट गेलंय, पोटाभोवतीचं फॅट गेलेलं आहे. चेहरा तर अमेझिंग. चेहऱ्यावरती काय झालेलं मॅडमच्या चेहऱ्यावरचं फॅट पाहू शकताय. लेडीजला पहा मानेच्या तिथे म्हणजे आपल्या हनुवटी आणि खांदा याच्यामध्ये कसं जास्त म्हणजे कमी अंतर असं बिफोरच्या फोटोमध्ये ते अंतर पाहू शकता ना. आफ्टरच्या फोटोमध्ये एक मान सरळ असेल तर खरंच लेडीजला छान वाटतं बरं का, खूप सुंदर. येस मॅडम, तुमचं ना आफ्टर बिफोरच्या बद्दल थोडक्यात सांगायचं मॅडम. आफ्टर बिफोर मध्ये काय आहे, पहिली तब्येत होती खूपच. काही करायचं म्हणलं तरी तब्येतीमुळे फोटो मी जास्त काढत नव्हते. मेकअप केलेलाच फोटो आहे. दुसऱ्या फोटोमध्ये कसं तब्येत असल्यामुळे जास्त नाही. पण दुसरा जो माझा फोटो आहे त्याच्यामध्ये मेकअप पण नाही केलेला आणि सिंपल आहे मी. पण मला माझ्या चेहऱ्यावरती खूप स्माइल आहे आणि मी खूप हॅपी आहे. हॅपी पुन्हा पुन्हा मॅडम सांगतायत की मी खूप हॅपी आहे, मी खूप हॅपी आहे. याचं कारण पहा, एखाद्या स्त्रीला म्हणजे स्त्रियांचं कसं असतं माहिती का, जेव्हा कपड्यांच्या व्हरायटी त्यांना जास्त प्रमाणात युज करता येतात, स्लिम ट्रिम बॉडी झालेली असते, एक अशी लाईफस्टाईल चेंज झालेली असते. किती वर्ष बॅक आल्याची फिलिंग आहे मॅडम तुम्हाला? मला 3-4 वर्ष झाले बॅक पेनचा त्रास आहे. मॅडम माझा प्रश्न असा होता, हम्म. माझा प्रश्न असा होता, किती वर्ष बॅक आल्याची फिलिंग आहे, म्हणजे किती वर्ष तुम्ही मागे आल्यासारखं वाटतं मॅडम तुम्हाला? मागे का मागे म्हणलं तर आता 30 एज आहे माझं आता सध्याला, पण मी 25 असल्यासारखं मला वाटतंय. येस येस येस, नक्कीच नक्कीच मॅडम. कारण हे काय झालेलं असतं, आपल्या बॉडीला एक छानसा आकार असतो, हो की नाही? आणि फॅट कुठेही हे नसतं, ऍक्टिव्हिटी वाढलेली असते आपली, म्हणून आपलं
त्याला बॅग गेल्याची फिलिंग असते, फिलिंग तर असतेच, पण आपण खरोखरच बॅग गेलेलो असतो. खरोखरच आपण बॅग गेलेलो असतो. जेव्हा आपण बीएमआय करतो की नाही, बीएमआयचा रिपोर्ट करतो त्यावेळेला बघा आपल्याला समजतं आपल्या पेशींचं वय, हो ना, पेशींचं वय त्यावेळी नक्कीच आपलं जास्त असतं, है ना. आणि ज्यावेळी आपलं वजन फॅट कमी 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 होत जातं तसं तसं पेशींचं वय, पेशी तरुण तरुण होत जातात आणि सुंदरसं हे येतं. आता मॅडमनी सांगितलंय बॅक पेनचा त्रास त्यांना 3 ते 4 वर्षापासूनचा बॅक पेनचा त्रास होता बरं का, कंबरदुखीचा त्रास होता. आणि मॅडम तुम्ही आपल्या आरोग्य पंढरीमध्ये किती महिने फक्त झालेला आहे म्हणताय की 3 महिने, 3 महिने, म्हणजे हा 3रा महिना तिसरा चालू आहे. आहे. बरोबर की नाही. बॅक पेनचा त्रास गेला का? झालाय, भरपूर प्रमाणात कमी झालाय, पण आता परत थोडासा चालू झाला होता, पण कॅल्शियम टॅबलेट वगैरे घेऊन परत तो कमी झालाय, कारण मला लोड खूप असतो पार्लरचा, मेकअपचा 100% वगैरे. जाणार आहे. 100% जाणार आहे. त्याच्याबरोबर काय करायचंय आता तुम्हाला, तुमच्या कोचच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला सेल ऍक्टिव्हेटर, बघा नावातच काय करतात, आपल्या सेल्स जे असतात, आपली बॉडी असंख्य सेल्सनी बनलेली आहे, असंख्य पेशींनी बनलेली आहे. नावातच सेल ऍक्टिव्हेटर टॅबलेट असते, सेल ऍक्टिव्ह करण्याचं काम करत असते सेल ऍक्टिव्हेटर. जॉईंट सपोर्ट कॅल्शियम बरोबर सेल ऍक्टिव्हेटर हे टॅबलेट घेता तुम्ही, रिझल्ट 1001% येणार आहे मॅडम. कारण आम्ही कोचेस लोकांनी ते स्वतः युज केलेलं असतं. डॉक्टर कोणतेही टॅबलेट खात नाही, तो पेशंट लोकांना सजेस्ट करतो. पण इथं मात्र वेगळी गोष्ट अशी असते की कोचेस लोक सगळं ऑल न्यूट्रिशन खातात आणि नंतर तुम्हाला ते सजेस्ट करत असतात. म्हणजे इथं कोचेसचे सगळे अनुभव घेतलेले असतात, कोचेसचे सगळं न्यूट्रिशन खाल्लेलं असतं, म्हणून ते तुम्हाला सजेस्ट करत असतात. तर जॉईंट सपोर्ट कॅल्शियम बरोबर हे टॅबलेट घ्यायच्यात, 1001% रिझल्ट येणार आहे मॅडम. येस. आता मला एक सांगायचं मॅडम, आपल्या आरोग्य पंढरीतील लोकांना काय संदेश द्यावासा वाटतो? आरोग्य पंढरीतील लोकांना मी हाच संदेश देऊ इच्छिते की आरोग्य पंढरीमध्ये कसं, याच्यामध्ये आपल्याकडून कोच वर्कआउट करून घेतो, आपण उठलं नाही तरी ते उठवतात, आपल्याला वर्कआउट करून घेतात, आपल्याला दुसरं कोणीतरी उठवतंय करून घेतंय. ह्याच्यामध्येच आहे की लेडीजला शक्यतो कोणी म्हणत नाही की उठ कर चल, पण याच्यामध्ये उठून केलं जातं. याच्यामध्ये मेन हीच गोष्ट खूप महत्वाची आहे आणि सगळ्यांनी आरोग्य पंढरीमध्ये यावं, वर्कआउट करावा, न्यूट्रिशन घ्यावं प्रॉपर आणि निरोगी राहावं. एवढंच आहे, दुसरा काही नाही. किती खूप सुंदर संदेश दिलेला आहे की महिलांसाठी खूप सुंदर संदेश आहे की आरोग्य पंढरीमध्ये यावं, वर्कआउट करावं, न्यूट्रिशन घ्यावं आणि काय करायचं मॅडम सांगितलेलं आहे, निरोगी राहावं. निरोगी एक महिला निरोगी असेल ना तर पूर्ण घर सक्षम असतं बरं का. एक महिला निरोगी, म्हणून महिलांसाठी खूप सुंदर संदेश असा दिलेला आहे. मॅडम आत्ताच्या म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काय बदल केलेला आहे? खाण्यापिण्यामध्ये पहिलं जास्त बाहेरचं फास्ट फूड होतं, बाहेर गेलं की ऑर्डर वगैरे बाहेरच खायचं, पण आता तसं नसतं. सकाळचं आपला आहार घेतल्यानंतर सॅलेड, दुपारी जेवण, म्हणजे जे आपलं न्यूट्रिशन आहे तेच प्रॉपर घेते आणि जेवण पण एकदम प्रॉपर दुपारचं जेवण पोटभर करते. आणि बाहेरचं फास्ट फूड पूर्ण बंद आहे, माझंच नाही तर माझ्या मुलांचं पण बंद आहे. घरामध्ये फास्ट फूड जास्त करून आणतच नाही. मुलंही माझ्यासोबत सॅलेड घेतात, माझ्यासोबत मुलं मी हे घेतलं शेक घेतला तर ते डायना शेक घेतात मुलंही. वाव. म्हणजे माझ्या बरोबर माझी फॅमिली पण निरोगी झालेली आहे. मी म्हटलं की नाही, एक महिला जर का निरोगी असेल ना पूर्ण घर सक्षम करण्याची ताकद तिच्यामध्ये असते, कारण ती निरोगी झालेली असते. पूर्वी मॅडमला ना कोणतेही डॉक्टर असू द्या किंवा कोणी असू द्या, त्यांना ना कॅलरी मॅनेजमेंट हा विषय कुठे शिकवला जात नाही बरं का. आणि हे आपण केव्हा शिकलेलो असतो, शाळेमध्ये शिकलेलो असतो, पण शाळेतलं ज्ञान असतो ना आपण शाळेपुरतच मर्यादित होतो, ते पुढे आयुष्यभरासाठी आपण उपयोगात आणत नाही. हे शाळेत शिकवलेलं असतं बरं का, हे कॅलरी मॅनेजमेंट. काय खाल्लं पाहिजे, फायबर किती खाल्लं पाहिजे, कार्बोहायड्रेट किती खाल्ले पाहिजेत, हो ना, पाणी किती पिलं पाहिजे बॉडीला, हे सगळं शाळेमध्ये शिकवलेलं असतं. पण आपण शाळेतल्या गोष्टी शाळेतच सोडून देतो, असं होतं. बरोबर ना मॅडम? आणि ते पुढे आयुष्य येस. आणि आता ते आपल्याला माहित पडलेलं आहे आपल्या आरोग्य पंढरीवर, है ना. 20 किलो वजनामागे 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानुसार आपल्या बॉडीला किती पाणी लागतंय तेवढं पाणी पिणं गरजेचं आहे. सलाडचं प्रमाण किती खाणं गरजेचं आहे, कार्बोहायड्रेट किती खायचे, हे सगळं आपल्या आरोग्य पंढरीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला समजतं, हो की नाही मॅडम? तर आता काय करायचं मॅडम, एक प्रश्न मला विचारायचा तुम्हाला की आपल्या आरोग्य पंढरीमध्ये किती दिवस टिकून राहायला आवडेल? मी तर शक्यतो लाईफ टाईम आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत करेन. मॅडमने सांगितलंय जोपर्यंत मी या पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंत मी आपले आरोग्य पंढरी सोडणार नाही. म्हणजेच काय, शेवटच्या श्वासापर्यंत आपली आरोग्य पंढरी सोडणार नाही. 125वा वाढदिवस आपला आरोग्य पंढरीमध्ये साजरा होणार आहे, बरोबर ना मॅडम?
आवडेल ना 125वा दिवस साजरा करायला? हो की हो नाही? ना. हा, तर खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर, आज जबरदस्त इतकं सुंदर वर्कआउट देखील झालं आणि तुमचा रिझल्ट तुम्ही छान शेअर केलेला आहे. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी त्यांनी तुमचा रिझल्ट, त्यांना वेगवेगळ्या न्यूट्रिशन, कोणतं कोणतं न्यूट्रिशन घ्यायचे टार्गेट फॉर्म मध्ये असतं, टॅबलेट फॉर्म मध्ये असतं, ते त्यांच्या कोचच्या मार्गदर्शनानुसार घेणार आहे. कारण तुमचा एक अनुभव, आपण नेहमी सांगत असतो की एक अनुभव कोणाचं तरी जीवन बदलतो, हो की नाही? कोणाचं तरी जीवन बदलतं, लाईफस्टाईल बदलते लोकांची. इथं काय केलं जातं पहा, इथं कोणी डॉक्टर नाहीये, पण डॉक्टरांपेक्षाही कोणी कमी नाहीये, है ना? बरोबर. या आता एक शेवटचा प्रश्न मॅडम, या सगळ्या बदलाचं श्रेय कोणाला द्यायला आवडेल? माझे कोच काजल मॅडम, रमेश सर, मीनाक्षी मॅडम, आणखीन अश्विनी मॅडम, अमोल सर, किशोर सर आणि सोनाली मॅडम, सगळ्यांना देऊ इच्छिते. आणि आपल्या आरोग्य पंढरीला मेन. खूप सुंदर. आणि आता काय मॅडमनी संदेश देखील सांगितलेले आहे, काय करायचंय की 20% हा पार्ट काय असतो, वर्कआउटचा असतो. जर का कोणाला असं वाटत असेल की आम्ही तर पहाटे उठतो, आम्ही व्यायाम करतो म्हणजे झालं, तसं नसतं. तो फक्त पार्ट असतो, 20% पार्ट असतो तो. 80% असतो तो न्यूट्रिशनचा पार्ट असतो. 80% जो पार्ट असतो तो असतो न्यूट्रिशनचा पार्ट असतो. आणि 100% जो पार्ट असतो तो असतो आपल्या कोचचं मार्गदर्शनाचा. मग कोचचं मार्गदर्शन आपल्याला घेणं फार गरजेचं असतं, हो की नाही? बरोबर आहे. कोचचं मार्गदर्शन खूप घेणं गरजेचं असतं. कारण आई वडिलांनंतर जर आपली कोण काळजी करत असेल तर आपल्या आई वडिलांनंतर जर का कोण आपली काळजी करत असेल ते तर ते आपले कोच असतात, है ना? त्यांना खूप काळजी असते आपली. ते फोन करतात, ते आपल्याला रोजच्या रोज फोन करून उठवतात, वर्कआउट करा म्हणतात, हे न्यूट्रिशन घ्या, ते न्यूट्रिशन घ्या. डॉक्टर विचारतो का हो मॅडम केव्हा तुम्ही गोळ्या वेळेवर घेतल्यात का? नाही नाही. नाही विचारत, हो की नाही? पण इथं कोच लोक तुमची आई वडिलांच्या पेक्षा जास्त काळजी घेतात. म्हणजे इथं एक आपल्याला इथं काय समजतं आल्याच्या नंतर की रक्तापलीकडली नाती, बरोबर. रक्त पलीकडली नाती आणि कल्पनेच्या पलीकडलं जग इथं आपल्याला अनुभवायला मिळतं, है की नाही? बरोबर ना मॅडम? ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे सांगा बरं? बरोबर आहे. बरोबर आहे? एकदम खरी. एकदम खरी आहे. खरंच खरं आहे मॅडमने. आणि खरंच खूप छान वाटलं मॅडम. म्हणजे तुमचा वर्कआउट सुद्धा, तुमचा अनुभव बेस्ट. म्हणजे काय झालं की तुमचा अनुभव खूप सुंदर झाला. कसा की तुम्ही स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहात, परंतु तरी देखील तुम्हाला स्किन बुस्टरची गरज लागली. बरोबर आहे. बरोबर, वाईट वाटून घेऊ नका, पण हे रियालिटी आहे की डॉक्टर लोक जरी असतात तरी आपल्या याच्यामध्ये खूप सारे डॉक्टर असे आलेले आहेत की ज्यांना स्वतः ते व्याधी घेऊन आलेले, त्यांना शुगरचे टॅबलेट असू द्या, डॉक्टर लोकांना पण चालू असतात बरं का ब्लड प्रेशरचे टॅबलेट हे. कारण त्यांना सुद्धा कॅलरी मॅनेजमेंटचं नॉलेज कुठे शिकवलेलं नसतं. कॅलरी मॅनेजमेंटचं नॉलेज आपल्या आरोग्य पंढरीमध्येच दिलेलं असतं. आणि मॅडमनी सांगितले शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर खूप सुंदर मॅडम, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा 15-20 दिवसांनी तुमचा अनुभव नक्की आपल्या आरोग्य पंढरीला सादर करायचा आहे. का करायचा आहे? कारण तुमचा बॅक पेनचा त्रास पूर्णपणे नाहीसा झालेला असेल त्यावेळेला, बरोबर ना? फक्त सेलेक्ट टॅबलेट युज करायची आहे, त्याच्यात बेटर असा रिझल्ट आहे. कारण स्वतः आम्ही ती युज केलेली असते, त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करत असतो. ठीक आहे मॅडम? थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. सोनाली मॅडम, नेक्स्ट कोणी आहे? Yes, अनुभव संपलेले आहेत. शीतल मॅमचा संपला अनुभव. एकच एक्सपिरियन्स घ्यायचा होता आज आपल्याला. काय म्हटलं सोनाली मॅडम? म्हटलं एकच एक्सपिरियन्स घ्यायचा होता आज आपल्याला. ओके, थँक्यू सो मच. आज ही सिस्टम मला सुंदर आहार मार्गदर्शन करण्याची सुंदर अशी संधी दिली, अनमोल संधी दिली, त्याबद्दल सिस्टीमचे सोनाली मॅडम तुमचे आणि किशोर सर तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. येस येस येस. तर निर्मला मॅडम साठी क्लॅपिंग करा बरं एकदा सगळ्यांनी. निर्मला मॅडम साठी क्लॅपिंग करा, कारण खूप सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे, आहार मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. सो नक्कीच रोजच्या आहार मार्गदर्शनामधून नवीन नवीन टिप्स आपल्याला कळत असतात, जे आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत करत असतात, आपल्या नॉलेज मध्ये भर पाडण्यासाठी मदत करत असतात. आरोग्याविषयीच्या काय अजून करू शकतो आपण सुंदर रिझल्ट येण्यासाठी याचं सुंदर असं मार्गदर्शन रोजच्या रोज होत असतं आपल्याला. सो जे ऐकतात
सकाळची धावपळीची वेळ असते, कामात असतो आपण, पण काम करता करता जर याच्यावरती लक्ष दिलं आपण आहार मार्गदर्शनावरती, तर नक्कीच रोज आपल्याला नवीन नवीन टिप्स मिळत असतात जे आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी अजून मदत करणार आहेत. सो थँक्यू सो मच वन्स अगेन निर्मला मॅम. थँक्यू. थँक्यू. शीतल मॅम थँक्यू सो मच. आणि शीतल मॅमचा जो एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला आहे, फर्स्ट टाइम मॅम मी वर्कआउट गाईड केले, पण अगदी कुठेही असं वाटलं नाही की मॅम फर्स्ट टाइम वर्कआउट गाईड करतायत. एवढं जबरदस्त बिजली वर्कआउट म्हणावं लागेल आजच्या वर्कआउटला, असं बिजली वर्कआउट त्यांनी गाईड केलेलं आहे. सो सिस्टम कडून तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू मॅम. जबरदस्त वर्कआउट गाईड केलं. पुन्हा 15-20 दिवसांनी तुमचं वर्कआउट नक्की गाईड करा, किंवा नेक्स्ट मंथ मध्ये तुमचं वर्कआउट पुन्हा एकदा गाईड करा, कारण आपल्याकडे वर्कआउट गाईड करणारे कोचेस भरपूर आहेत. त्यामुळे एका महिन्यामध्ये आपल्याला एकदाच चान्स भेटत असतो वर्कआउट गाईड करायला. त्यामुळे नेक्स्ट मंथ मध्ये नक्की तुमचं वर्कआउट तुमच्या बरोबर वर्कआउट करायला आवडेल आम्हाला. आणि शीतल मॅडमचा जो एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला आहे, हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे, पर्सनल रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे लोकांना वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. प्रत्येकाचा रिझल्ट हा स्वतःच्या बॉडी स्ट्रक्चर वरती, स्वतःच्या बॉडी मेटाबॉलिझम वरती डिपेंड असणार आहे. त्यामुळे असं समजायचं नाहीये की शीतल मॅडमना एवढ्या लवकर एवढं किलो वजन कमी झालं, मग माझं पण तेवढ्याच दिवसात तेवढाच किलो वजन कमी व्हायला पाहिजे, असं बिलकुल नाहीये. कारण प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाला रिझल्ट हा वेगवेगळा येणार आहे. कोणाला लवकर येणार आहे, कोणाला थोडासा उशीर होणार आहे, पण सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि संयम बाळगणं गरजेचं आहे. सो सुंदर असा आजचा कॉल पार पडलेला आहे आणि आज आहे साधना मॅडम यांचा वाढदिवस. तर साधना